आज हजारो वर्षांचा नकार होकारात बदलणार। आज इथं दीनदुबळ्यांची शाळा सुरू होणार। हजारो वर्ष ज्यांना गुलाम समजलं होतं त्या गुलामांची शाळा सुरू होणार। अल्लाड, ऐकले नाहीस तर प्रायश्चित्त म्हणून तो गावकुसाबाहेर बसलेला माणूस तुझ्या वाड्याला जनावराचं हाडूक बांधेल। मग भोग परिणाम। हा मुलांचा खाऊ, खरपूस भाजलेल्या ताज्या भाकऱ्यां पालेभाजी। लेकरं खुश होती, पोटभर खातीलच आणि तृप्तीचा ढेकर देऊन गम भन गिरवतील। पण अजून आली कशी नाही? राणबा शब्द मोडायचा नाही। अल्लाड घाबरलाय। त्याच्या वाड्यावर त्या हाडूक बांधणाऱ्याला पाठवू नका। जी पंत। त्याला घेऊन गोविंद माळ्याच्या घरी जायची तयारी सुरू करा। या बाळांनो, या इकडे बसा। शाबास। याला काय म्हणतात व? याला फळा म्हणतात। काय म्हणतात? फळा। हा, मला वाटलं कोशाचा पोत्याला दिला की काय। आणि हा असतोय खडू। काय? खडू। खडू। आणि ही असतीये पाटी। पाटी बी काळी आणि फळा बी काळा। काळच का व? हे काळ्यावर पांढरं उठून दिसतं ना, म्हणून पाटीन फळा काळा आणि खडू पांढरा। अगोदर लिवायचं का अगोदर खाऊ खायचा? आल्या आल्या लगेच खाऊ। अहो लय भूक लागल्या। इथं खायला मिळणार म्हणून मी घरची शिळी भाकरी नाही खाल्ली। चावून चावून दात दुखत्यात। 4 दिवसाची शिळी भाकरी असती। बर, काय म्हणती कोंडा? आधी पोटोबा करायचा आणि मग विठोबा? पान कशाला? जेवायला। हातावर द्या की भाकर, आम्ही खाऊ। जमता आम्हाला। हे बघा, मी सांगतो तसं जेवायचं। वय वय, मग वाट